आज ना काय झालं की घरात भाजीसाठी काहीच नव्हतं आणि आमच्याकडे रश्श्याची भाजी ही कंपल्सरी लागते. तर मी एक छान जुगाडू भाजी बनवलेली आहे. तर श्री स्वामी समर्थ. हॅलो एव्हरीवन. तर 2 मिनिटात होणारी मॅगी आज मी 10 मिनिटात बनवली आणि आमच्या दिवसाची सुरुवात मॅगी खाण्याने झाली. आणि काय मग मस्त अशी मॅगी एन्जॉय केल्यानंतर मी भाजी करायला गेले तर बघते तर फ्रीजमध्ये काहीच नाही. मग म्हटलं काय भाजी करावी आणि रश्श्याची भाजी तर कंपल्सरी लागतेच. मग मी काय केलं, मस्त एक वाटण काढलं काळ्या मसाल्यातलं, जसं की खोबरं, थोडंसं कांदा भाजला गॅसवरती आणि आता म्हटलं की मस्त मूग डाळीची झणझणीत आमटी करूयात. तर आमच्या इकडे याला टोमॅटोचा रस्सा किंवा मूग डाळीचा रस्सा असेही म्हणतात. आता त्याच्यासाठी हे छान वाटण मी घेतलं. कोथिंबीर, लसूण थोडासा घ्यायचा, खोबरं, कांदा, थोडेसे शेंगदाणे छान भाजून घ्यायचे आणि ह्याचं छान वाटण करून घ्यायचं. लसूण तुम्ही आलं टाकलं तरी सुद्धा चालेल. टोमॅटो एक मोठा चिरायचा आणि मूग डाळ घ्यायची आणि आपले बेसिक मसाले असतात ना घरात ते टाकायचे. फक्त त्याचबरोबर मटण मसाला मात्र आवर्जून टाकायचा आणि मूग डाळीच्या म्हणजे मूग डाळीची आमटी किंवा तुम्ही टोमॅटोचा रस्सा देखील म्हणू शकता आणि खूप टेस्टी अशी, अगदी मटणाला सुद्धा फिक्का पडेल असा याचा रस्सा होतो. खूप छान. मग मस्त गरम 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 भाकरी आणि हा रस्सा आम्ही दुपारी मस्त खाल्ला आणि त्यानंतर काही दिवसभर काहीही शूट केलं नाही आणि संध्याकाळी आम्ही डायरेक्ट भाज्या न्यायला गेलो. तर तुम्ही व्हिडिओ पाहत असाल ना युट्यूबवरती तर लाईक करा. असेच डेली व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करत जाईल. माझं रुटीन देखील शेअर करत जाईल आणि इन्स्टावरती पाहत असाल तर नक्की फॉलो करा. बाय.